चांदणी चौक वलगाव मार्ग राजापेठ परिसर हा शहरातील मुख्य बाजारपेठेसह शहराला जोडणारा भाग म्हणून ओळखला जातो। या परिसरातील रस्त्यांवर निर्माण झालेल्या खड्ड्यामुळे रस्त्यांची पार दुर्दशा झालेली आहे। या मार्गावर पूर्णपणे खड्डे पडले असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र स्थानिक परिसरात निर्माण झालेले आहे। या मार्गावर दररोज किरकोळ अपघात घडत असल्याने ज्येष्ठ नागरिक, व्यापारी, शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच महिला भगिनींना दररोज नवनवीन समस्यांचा सामना करावा लागत आहे। आगामी 10 ऑक्टोबर रोजी अल्पसंख्याक बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण असल्याने स्थानिक नागरिकांद्वारे करण्यात आलेल्या विनंतीची दखल घेऊन सौ सुलभाताईंनी विधायक कामाला गती देण्यासह सुरुवात केली आहे। या बाबीची तात्काळ दखल घेऊन अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित आमदार सौ सुलभा संजय खोडके यांनी सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2019 रोजी चांदणी चौक राजापेठ परिसराला भेट देऊन स्थानिक समस्यांची पाहणी केली। यावर्षी सतत पाऊस पडत असल्याने शहरातील रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे। गेल्या 4 महिन्यांपासून या मार्गावर पडलेल्या खड्ड्यांची संख्या लक्षात घेता दिवसेंदिवस या खड्ड्यांची खोली वाढतच चालली आहे। जनसामान्यांची सुरक्षितता, सुरळीत वाहतुकीसाठी या खड्ड्यांना बुजविण्यासह या समस्येचे निर्मूलन करणे तथा तातडीच्या उपाययोजनांचा अंमलबजावणीकरिता आमदार सौ सुलभा खोडके यांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना या पाहणी दौऱ्यादरम्यान महत्त्वपूर्ण सूचना केल्यात। दर्जेदार रस्ते बांधकामासह त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी लक्षात घेता अपघात विरहित शहराकरिता नागरिकांच्या सुरक्षेला घेऊन कुठलीही हयगय खपवून घेतल्या जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका या दरम्यान सौ सुलभा खोडके यांनी व्यक्त केली। विधानसभा निवडणुकीदरम्यान नागरिकांशी संवाद साधताना भौतिक सुविधा, नागरी तसेच मूलभूत सुविधांच्या पूर्ततेचे अभिवचन सौ सुलभाताईंनी स्थानिक नागरिकांना दिले। आज या ठिकाणी जे रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे त्या पठाण चौक, चांदणी चौक या ठिकाणी 10 तारखेला मुलांचा कार्यक्रम आहे। या अभिवचनाचे पहिले पाऊल म्हणजे चांदणी चौक वलगाव मार्ग राजापेठ परिसरातील पाहणी दौरा ठरल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। स्थानिकांना सोबत घेऊन त्यांच्या सूचनांचे स्वागत करण्यासह शासकीय यंत्रणाशी समन्वय साधित रस्ते बांधकाम दुरुस्तीसह अपघातमुक्त शहराकरिता सौ सुलभाताईंनी निर्धाररूपी प्रयास निश्चितच नागरी वसाहतीत, निवासी क्षेत्रात, बाजारपेठेकरिता उपयुक्त ठरणारा आहे। उपस्थितांद्वारे या दरम्यान असा विश्वास व्यक्त करण्यात आला, जनतेच्या समस्यांची जाण बाळगून संबंधित विभागाशी संपर्क साधित आपल्या कार्यतत्परतेचा परिचय देताना आपला पूर्वानुभव सुद्धा पणाला लावल्याचे चित्र यावेळी दिसून आले। या पाहणी दौऱ्यादरम्यान आमदार सौ सुलभा खोडकेंसह स्थानिक नागरिक, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तथा मित्रपक्षाचे सदस्य व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।